मी शरद क्यादर, पद्मशाली विद्याप्रसार मंडळाचा ज्येष्ठ संचालक व विद्यमान अध्यक्ष। हे गेल्या 28/8 पासून हा प्रकार चालू झालेला की जेणेकरून विश्वस्त नाही, मार्कंड मंदिराचे कोणी विश्वस्त नाही, ट्रस्टी नाही, अध्यक्ष नाही, सो कॉल्ड हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी सरळ सरळ मंदिराचा भाग सर्व पाडून टाकलेला आहे, मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे आणि मंदिराच्या आतल्या गाभाऱ्याच्या मूर्त्या प्रश्न बाहेर जे भंग पावले ते केलं असेल, आतल्या मूर्त्या समाजाला कोणालाही माहीत नाही, काही नाही, ह्या अशा मूर्त्या त्यांनी काढून टाकल्या। ते सर्व भंग पावल्यासारख्या केलं, त्यांनी अपवित्र केल्यात आणि त्यामुळे सगळ्या समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत। मुळात म्हणजे विश्वस्त नसताना हे कारभार करतात। इथं खोदाई केली, इथं जर पाहणी केले तर तिथं 3 असे बोगदे आहेत की जे मेन गाभाऱ्यापर्यंत रस्ता जातो। पुराणवस्तूचे विभागाचे वस्तू असतील, काही असतील, ते सगळे काही तिथं निघू शकतात। या बाबतीत मी योग्य ती जिल्हा अधिकारी असतील, बाकीच्या सगळ्यांना मी माहिती दिली आहे। मुळात सर हा जो मार्कंड मंदिरचा घटनाक्रम आहे, मंदिरचा ट्रस्ट आहे A23, याला 1942 सालीची घटना आहे, ती डिस्ट्रिक्ट कोर्टाने केलेली आहे आणि त्या स्पष्ट या ट्रस्टचा इतर कोणत्याही ट्रस्टचा काही संबंध नाही। आणि 2042 ती जी घटना शासकीय घटना आहे, ती घटना शालेय कमिशनला बदलायचा अधिकार नाही। 1973 पर्यंत अशी तशी काहीतरी चाललेली आहे आणि त्याच्यानंतर आजपर्यंत कोणी कायदेशीर विश्वस्त त्याच्यावर राहिलेले नाहीत। म्हणून मी स्वतः शालेय कमिशन पुणे, मुंबई, नगर ह्याच्यावर प्रशासकीय कमिटी मागितलेली आहे की जेणेकरून हा जो प्रॉब्लेम चाललेला आहे, जर आपल्याला हेरिटेज करायचं असेल आणि 100 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, जर भारतात फेमस आहे, तर हेरिटेज करायचं असेल, शासनाची मदत घ्यायची असेल तर त्याला कायदेशीर विश्वस्त लागणार आहेत। त्याच्या जर असलं तर ते मंदिर भव्य होईल आणि कुणीतरी महापालिकेचे किरकोळ ते जे सभा मंडप पडलं तर किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी होती, मूर्ती काढणं, मंदिर तोडणं ह्याला कोणी अधिकार दिले नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शाळेच्या ताब्यात जी काही मार्कंड मंदिराची जागा ताब्यात 49 वर्षाचा करार आहे, तो कराराचा भंग मुख्याध्यापक संदीप खिडनप असतील, सो कॉल्ड आमचे सिद्धम सर असतील आणि काही विश्वस्त यांनी काय केलं, त्यांनी 28/8ला ह्या गुंड लोकांच्या ताब्यात सरळ सरळ करार देऊन टाकलेले, म्हणजे कराराचा भंग केलेला आहे। ते विश्वस्त नसताना त्यांच्या ताब्यात दिले आणि 28/8 पासून सगळं तोडफोड झालेली आहे। तिथं सायन्स हॉल होतं, ऑफिस होतं, सगळं होतं। त्या करारात 49 करार सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे की ती बॉम्बे शालेय कमिशनने परवानगी देऊन 49 करार केलेला आहे। तो जर करार मोडायचा असेल, करायचा असेल तर चॅरिटी कमिशनच्या परवानगीशी काही करता येत नाही। हे एक झालं। दुसरी गोष्ट 2014 मध्ये माननीय दिलीप गांधी स्वर्गीय यांनी 40 लाख रुपये दातरंगवाड्यातल्या जागेसाठी 32 कोट्यांना प्राथमिक विद्यालयाच्या नावाने दिलेले आहेत। मग ती जर बांधकाम झालेली शाळेच्या नावावर, तर माझी पहिल्यापासून मागणी होती की 32 कोट्यांनी जी प्राथमिक विद्यालय त्या जागेत हलवावं की जेणेकरून 40 लाख त्या शाळेच्या नावाने आलेले आहेत। परंतु 10 वर्षात त्यांनी या गुंड लोकांनी ताब्यात ठेवले। तो मंगळाबा असेल, चिंदम बंधू असतील, वर्षाला मंगल कार्य करून 15 ते 20 लाख रुपये दरवर्षी मिळतात, असे 10 वर्षात 2-2.5 कोटी रुपये गफला केलेला आहे, पैशाचा अपार केलेला आहे। त्याला कोणी विचारायला त्यांनी, आणि हे गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळं यांच्या विरुद्ध कोणी आवाज उठवायला तयार नाही। सर, यांची पार्श्वभूमी पाहून घ्या, तो मनोज दोलम असेल, हे चिंदम बंधू असतील, यांची पार्श्वभूमी द्या, तडीपार लोक आहेत हे, आणि ह्या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवायला कोणी तयार नाही। मी पूर्वीपासून या शाळेच्या विश्वस्त आहे, त्यावेळेस सुद्धा पद्मशाली विद्याप्रसार मंडळाची डिस्ट्रिक्ट कोर्टाने केलेली घटना आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाने केलेली कमिटी, त्याचं मी अध्यक्ष आहे। आज माझ्याकडे कागदपत्र, मी अध्यक्ष आहे। पण हे सो कॉल्ड बेकायदेशीर लोकांनी पैशाचा अपार करणे, सगळं गडबड करणे, आणि मी संचालक शिक्षण खातं तिकडेही तक्रारी केलेल्या आहे की शाळेला जे अनुदान आलेले आहे, जे फर्निचर तोडलेले आहे, सगळे 30 ते 40 लाखाचे दांडे वाशे पत्रे होते, ते विकून मोकळे झालेत। माझं म्हणणं आहे की ते JCB लावलेले ते सगळे जप्त करा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। तर प्रशासनाकडे एवढ्या तक्रारी केल्या,
त्यांच्यावर FIR दाखल करत नाहीत. मग ह्याच्यापेक्षा मी काय करणार? मग मला शेवटी नाल्यात जास्त उपोषणाला बसावं लागलेलं आहे.